नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप लाईन रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत आणि त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचंय. तुमच्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता, तुमची फाईल ऐकू शकता. तुम्हाला आवडल्यास तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये तुमच्याकरिता फाईल नंबर 1. तुम्ही जर पॉलिटिक्सच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण या रीडिंग मध्ये पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे पॉलिटिक्स. तर हे कार्ड काय सांगतंय की या आठवड्यामध्ये सत्य समोर येणार आहे, मुखवटा उतरतोय आणि जे लपलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर येतंय. सत्याचा विजय होतोय. आपण बाकीची कार्ड्स पाहूया काय म्हणताय. सोमवारसाठी कार्ड आहे करेक्टचं. आणि टॅरोचं कार्ड आहे सोमवारसाठी 9 ऑफ पेंटॅकल. मंगळवारसाठी आहे द लवर कार्ड. टॅरोचं कार्ड आहे द हँगमॅन. टोटॅलिटीचं कार्ड आलंय बुधवारसाठी. डेथ कार्ड आहे बुधवारसाठी. कंपॅरिझनचं कार्ड गुरुवारसाठी. गुरुवारसाठीच कंपॅरिझनच्या कार्डच्या खाली आहे 9 ऑफ सॉर्ड. शुक्रवारसाठी आहे शेअरिंगचं कार्ड. आणि शेअरिंगच्या खाली शुक्रवारसाठी चॅरियटचं कार्ड दिसतंय. शनिवारची तुमची ऊर्जा आहे ऍडव्हेंचर आणि त्याच्या खाली आहे 6 ऑफ पेंटॅकल. आणि रविवारचं शेवटचं हे ह्या आठवड्याचं शेवटचं कार्ड आहे हिलिंगचं. हिलिंगच्या खाली आहे क्वीन ऑफ वॅड. तर हे रीडिंग कशाबद्दल आहे, कोणता मुखवटा उतरतोय का, कोणतं सत्य समोर येत आहे. तर ज्या गोष्टीबाबत तुम्ही चिंता करत होतात, जिथे तुम्ही तुलना करत होतात, खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करत होते. काही असा एखादा विषय असू शकतो की ज्या बाबतीत तुम्ही खूप अतिविचार करताय, तुलना करताय आणि जे तुमचं सत्य आहे त्याच्यामधली ताकद किती आहे हे तुम्हाला आता ह्या आठवड्यात कळणार आहे. हे जे क्रिस्टल आहे ते सांगतंय की तुमच्या थ्रोट चक्राशी संबंधित ही चिंता आहे. म्हणजे तुम्ही तुमचे विचार मांडत असाल आणि त्या बाबतीत काहीतरी तुम्ही तुलना करत आहात, काहीतरी असा विषय आहे
की जे तुम्हाला सगळ्यांच्या पुढ्यात सादर करायचं आहे. असं काही असू शकतं की तुमचं काम बोलण्याचं आहे आणि तुम्हाला काही गोष्टी मांडायच्या आहेत अनेकांच्या समोर. तर ते कसं करावं ह्याची चिंता तुम्हाला कुठेतरी आहे. ह्याबाबत तुम्ही अनेकांचे व्हिडिओ पाहताय, अनेकांनी कसं केलंय हे पाहताय आणि तुलना करताय. तर त्या बाबतीत जर काही कारणामुळे तुमची ताकद किंवा जे तुमचं सत्य आहे, तुम्ही काय करू शकता, हे कुठे दाबलं गेलं असेल, तर तिथे तुम्हाला न्याय मिळणार आहे. तुम्ही साहस करताना दिसत आहात. ह्या आठवड्यामध्ये पहिलं कार्ड जे आहे सोमवारचं, ते करेक्टचं आहे आणि 9 ऑफ पेंटॅकलचं आहे. तर तुम्हाला हे लक्षात येतंय सोमवारी की तुम्ही किती समृद्ध आहात. तुम्ही साहस करत आहात. जे तुमच्याकडे आहे त्यातून तुम्ही साहस करत आहात. त्यातून तुम्ही कशी प्रगती साधू शकता. तुम्ही तो असा मधला मार्ग, मध्यम मार्ग म्हणजे सम्यक मार्ग तुम्ही निवडत आहात. तुम्ही हे पाहत आहात की आपल्याकडे काय आहे. आपल्याला जे साधायचंय ते आणि आपल्याकडे ह्या दोन्हीचं मिळून आपण काय करू शकतो. म्हणजे जी प्रगती साधायची आहे त्यासाठी तुम्ही तुलना यासाठी करत आहात की जेणेकरून आपण चांगल्या गोष्टी घेऊ. आपल्याकडे ज्या आहेत त्यातूनच आपल्याला साधायचंय त्यामुळे आहे त्यातून कसं साधता येईल यासाठी तुमचे प्रयत्न आहेत. आणि ही प्रगती तुम्ही करताना दिसत आहात सोमवारच्या दिवशी. मंगळवारसाठी द लव्हरचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली हँगमॅनचं कार्ड आहे. तर हँगमॅनचं हे कार्ड आणि लव्हरचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला जे साधायचं आहे, तुम्हाला जे करायला आवडतं, त्या बाबतीत तुम्ही निरीक्षण करत आहात, अभ्यास करत आहात आणि तुम्ही त्याच्याशी एकरूप होत आहात. जे काही करायचं आहे त्यासाठी तुम्ही एकदम मनापासून प्रयत्न करत आहात, वेळ देत आहात. त्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देऊन तुम्ही ते काम करताना दिसत आहात. द लव्हरचं हे कार्ड सांगतंय की याचमुळे ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. तुम्हाला ब्रह्मांडाचं पूर्ण सहकार्य मिळत आहे. शिवाय ही जी ऊर्जा आहे ती तुमची ऊर्जा सुद्धा आहे. जिथे तुम्ही संतुलित दिसत आहात. म्हणजे जी मध्यावर हे जे कार्ड आलेलं आहे, ज्याची चिंता तुम्हाला आधी होती, तर त्या चिंतेतून तुम्ही बाहेर पडत आहात. ह्या आठवड्यामध्ये तुम्ही संतुलित दिसत आहात. त्यानंतर टोटॅलिटीचं जे कार्ड आलेलं आहे बुधवारसाठी आणि त्याच्या खाली डेथ कार्ड. म्हणजे काय तर सोमवार मंगळवार मध्ये तुम्ही काहीतरी असं साहस करत आहात, काही अभ्यास करत आहात की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय, ज्यामुळे तुम्हाला कळतंय की तुम्ही करू शकता आणि जी तुमची ओढाताण होत होती विचारांमध्ये किंवा जे काही करत आहात त्यामध्ये कसं करायचं ही जी चिंता वाटत होती, तर त्यामध्ये परिवर्तन येत आहे. ती जी ओढाताण चाललेली तुमची, तिथे तुम्ही सहजपणे गोष्टी हाताळताना दिसत आहात. गुरुवारी जे कार्ड आलंय ते कंपॅरिझनचं आहे आणि 9 ऑफ सॉर्ट्सचं आहे. तर हे कार्ड मध्यावर आहे. तर ह्या नकारात्मक ऊर्जेमधून तुम्ही बाहेर पडत आहात. तुम्ही तुलना ह्यासाठी करत आहात की जेणेकरून तुम्ही जे काही करायचे आहे ते चांगल्या प्रकारे करू शकाल. तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत असं एकंदरीत सगळ्या कार्ड्स वरून लक्षात येतंय. आणि आधी जे तुम्ही अति विचार करत होता तर तिथे आता तुम्ही अति विचार न करता आपल्याला काय करता येईल, काय करायला हवं त्या गोष्टींकडे लक्ष देताना दिसत आहात. शुक्रवारसाठी शेअरिंगचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली आहे द चॅरियट.
तर ही कार्ड काय सांगतायत की तुम्ही संतुलित आहात आणि अनेकांना काय देता येईल याबाबत विचार करत आहात. अनेकांना पुढे घेऊन जाण्यासाठी, अनेकांचं नेतृत्व करण्यासाठी आपण काय 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 गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी आपण इतरांना देऊ शकतो, ह्याबाबत तुम्ही प्रयत्न करत आहात, शेअरिंग करत आहात. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इतरांना देत आहात. आणि हा प्रकाश जो आहे शेअरिंगच्या कार्डमध्ये, तो हे सांगतोय की ह्या चिंतेमधून तुम्ही बाहेर पडत आहात. ही जी नकारात्मकता आहे ती दूर होतेय आणि तुम्हाला प्रकाश दिसतोय. तुम्हाला कळतंय की आपण काय करायला हवं. तुमची आध्यात्मिक प्रगती होते असं हे कार्ड सांगतंय. शनिवारसाठी ऍडव्हेंचरचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली आहे 6 ऑफ पेंटॅकल. तर जे साहस तुम्ही करत आहात, जे प्रयत्न तुमच्याकडून तुम्ही करत आहात, याचमुळे ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. याचमुळे तुम्हाला त्या बाबतीतली मदत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एखाद्या व्यक्तीच्या मार्फत किंवा एखाद्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ती मदत मिळते, तुम्हाला ती दिशा कळते आणि यातूनच तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करता येणार आहे. जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. हे कार्ड जे आहे ते सांगतंय की जे तुम्ही छोटे छोटे प्रयत्न करत आहात, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे. रविवारसाठी हिलिंगचं कार्ड आहे आणि क्वीन ऑफ वॅन्ड. तर हिलिंगचं कार्ड आणि क्वीन ऑफ वॅन्ड, तर असं वाटतंय की तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही साहस करताना दिसत आहात आणि हिलिंगचं कार्ड असं सांगतंय की कदाचित तुम्हाला असं रडू येऊ शकतं किंवा तुम्ही आराम कराल. म्हणजे जे काही कधी-कधी आपण खूप जी संघर्षमय स्थिती असते त्यातून जात असतो. आपण प्रयत्न करतो, आपण हर तऱ्हेने स्वतःला तयार करत असतो. पण कुठेतरी दुःख असतं. तर त्या दुःखाला मोकळं करणं महत्वाचं असतं. तर ते तुम्ही करताना इथे दिसत आहात किंवा तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी देत आहात, आराम करत आहात. हीलिंग कशात प्रकारे होतं तर आराम करून होतं किंवा आपण रडून मोकळे झालो तरी सुद्धा आपल्याला बरं वाटतं. तर त्या पद्धतीने तुमची ऊर्जा दिसते आणि हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की जो आत्मविश्वास तुमचा वाढतोय, ज्या पद्धतीने तुम्ही ह्या आठवड्यात प्रगती साधत आहात, त्यामुळे तुमच्या मनाला बरं वाटतंय की आपण करू शकतो. हे हीलिंग तुमचं अशा प्रकारे सुद्धा असू शकतं, म्हणजे तुम्ही रडालच असं नव्हे, तर तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण होत असल्यामुळे तुम्हाला एक खात्री वाटतेय की आपण करू शकतो आणि यामुळे तुमचं मन शांत आहे. यामुळे तुम्हाला बरं वाटतंय. आणि कदाचित असं सुद्धा असू शकतं की ब्रह्मांड जी तुम्हाला मदत करत आहे, ती कोणामार्फत मदत मिळणार आहे तुम्हाला? तर एखादी स्त्री ऊर्जा तुमच्या जीवनात येऊ शकते, एखादी स्त्री येऊ शकते किंवा पुरुष जरी असला तरी ती अशी व्यक्ती आहे की जी काळजी घेणारी आहे, जी इतरांना मदत करण्यासाठी प्रयत्न करणारी आहे. तर यामुळे सुद्धा तुमचा उपचार होऊ शकतो. तुम्हाला ती मदत मिळू शकते, तुम्हाला दिशा कळू शकते. काही ना काही मदत ह्या आठवड्यात तुमच्याकडे येत आहे, असं हे रीडिंग सांगतंय. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे. या आठवड्याकरिता तुम्हाला काय मार्गदर्शन आहे? 9 ऑफ वॅन्ड,
आणि किंग ऑफ कप. तर ही कार्ड काय सांगतायत की जिथे कुठे भ्रमित स्थिती आहे, जिथे तुम्हाला चिंता वाटते की काय करावं, काय ह्या दिशेने जावं, त्या दिशेने जावं, काय निवडावं, कोणता निर्णय घ्यावा, तर तिकडे तुम्हाला ब्रह्मांड सांगत आहे की कोणी ना कोणी व्यक्ती तुम्हाला मदत करेल, जिचा अनुभव तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांची काळजी घ्या, बाकीच्यांना प्रेम द्या. 9 ऑफ वँडचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही जिथे वाट पाहत आहात, तिथे ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे ह्या व्यक्तीच्या मार्फत. तर तुम्ही निराश, हताश न राहता आनंदी राहा आणि तुमच्याकडे जे आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर फ्रेंडलीनेसच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. या रीडिंग मध्ये आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल. ह्या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे फ्रेंडलीनेस. हे कार्ड सांगताय की तुम्ही स्थितीशी मैत्री करत आहात आणि तुम्ही संतुलित दिसत आहात. आता बाकीचे कार्ड्स आपण पाहूया काय म्हणताय. शिवाय इथे रोज गॉड्सचं सुद्धा कार्ड आहे. तर तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहात. एक प्रेमाची ऊर्जा इथे दिसते. पहिलं कार्ड आहे द लवर. हे सुद्धा कार्ड प्रेमाबद्दल सांगताय. तुम्ही स्वतःला वेळ देत आहात, तुम्ही संतुलित दिसत आहात. 6 ऑफ कपचं कार्ड सुद्धा प्रेमाबद्दल सांगते. इथे खूप सारी प्रेमाची ऊर्जा आहे. तुम्हाला खूप सारं प्रेम मिळतंय. मंगळवारचं जे कार्ड आहे ते आहे किंग ऑफ पेंटॅकल. एका चांगल्या उच्च दर्जाच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात आणि एक सुरुवात तुमची होताना दिसते. एस ऑफ सॉर्ट्स हे कार्ड आहे. बुधवारसाठी आहे कॉम्प्रोमाइज. सेवन ऑफ वँड. गुरुवारसाठी आहे द फूल. किंग ऑफ सॉर्ड. द रेबेल. नाइट ऑफ वँड. शनिवारसाठी आहे चेंजचं कार्ड. 5 ऑफ वँड आणि इनर व्हॉइसचं कार्ड आलंय रविवारसाठी आणि पास्ट लाईफ. इथे जे कार्ड होतं ते ह्या कार्डची थोडीशी अदलाबदल झाली. तर तुमच्या स्थितीची अदलाबदल होतीये. आता मोठं पद तुम्हाला मिळत आहे. किंग ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. भाग्य तुम्हाला ही संधी देत आहे. सोमवारसाठी जे कार्ड आलंय ते प्रेमाबद्दल सांगतंय. तर लव्हरचं कार्ड आहे. तुम्ही संतुलित दिसत आहात. शिवाय तुम्ही स्वतःला वेळ देत आहात आणि एका चांगल्या ऊर्जेमध्ये दिसताय. तुम्हाला खूप सारं प्रेम मिळतंय. मग हे तुम्ही स्वतः देत असाल किंवा तुमची जी जुनी माणसं आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला हे प्रेम मिळू शकतं. ब्रह्मांडाचं सहाय्य तुम्हाला मिळत आहे. आणि हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की जे तुमचं स्वप्न आहे
त्या बाबतीत तुम्ही अनेक अशा कल्पना करत आहात. तुम्ही त्या बाबतीत स्वतःला वेळ देत आहात. जे तुमचं स्वप्न आहे, ते रंगवत आहात स्वप्न तुम्ही. ती कल्पना करत आहात आणि यामुळे तुम्ही आनंदी दिसत आहात. जसं काही ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. मंगळवारसाठी किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आणि एस ऑफ सॉर्डचं कार्ड. तर एस ऑफ सॉर्डचं कार्ड म्हणजे एक सुरुवात करत आहात. तुम्ही अशी काहीतरी नवीन सुरुवात करणार आहात मंगळवारच्या दिवशी. तुमचे विचार तिथे महत्वाचे असणार आहेत. जे काही तुमच्याकडे आहे, ज्याने तुम्ही समृद्ध आहात, ते तुम्ही इतरांना देण्यासाठी काय करता येईल ह्याची एक सुरुवात तुम्ही करत आहात इथे. आणि यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश सुद्धा मिळणार आहे. ही तुमची ताकद आहे. मंगळवारची ही तलवार जी दिसतेय, ती तुमच्या विचारांना दाखवते आणि ती सांगतेय की तुमचे विचार अधिक शक्तिशाली होत आहेत. तुमचे विचार जे आहेत ते तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. बुधवार मध्ये कॉम्प्रोमाइज आणि सेव्हन ऑफ वँडचं कार्ड आहे. तर तुम्ही उदारपणे इतरांना मदत करत आहात. जिथे कुठे संघर्षमय स्थिती आहे किंवा जिथे तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागतंय, तिथे तुम्ही इतरांना मदत करत आहात. कारण तुमचा विश्वास आहे की इतरांना दिल्याने, इतरांना मदत केल्याने त्यांचंही भलं होतं, आपल्या हातून एक चांगलं कर्म घडतं आणि आपला जो संघर्ष चाललेला आहे, त्यातून आपल्याला योग्य मार्ग मिळतो. त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी ब्रह्मांड आपली मदत करत असतं. गुरुवारसाठी द फूलचं कार्ड आलंय. हे कार्ड सांगतंय तुमचा विश्वास ब्रह्मांडावरचा वाढतोय. खूप वेगाने एखादी व्यक्ती, एखादा विचार, एखादा अशी व्यक्ती की ज्यामुळे तुम्ही एक नवीन सुरुवात कराल. काहीतरी वेगाने असं घडणार आहे की ज्यामुळे तुम्हाला त्वरित ऍक्शन घ्यावी लागणार आहे. लगेचच तुम्हाला काहीतरी सुरू करावं लागणार आहे. तर रेबेल आणि नाईट ऑफ वँड. तर हे का होणार आहे? तर तुमचा जिथे कुठे संघर्ष चाललाय तिथे तुम्हाला न्याय मिळणार आहे आणि ब्रह्मांड एखाद्या व्यक्तीच्या मार्फत काहीतरी अशी तणावपूर्ण स्थिती निर्माण करणार आहे की तुम्हाला ही सुरुवात करावी लागणार आहे. कदाचित जी सुरुवात तुम्ही आता करताय ती तुम्ही पुढे करण्याचा विचार केला असेल, पण ब्रह्मांड तुम्हाला ती सुरुवात ताबडतोब करायला लावतोय. असं असू शकतं. काहीतरी असं घडणार आहे की जे तुम्ही ठरवलं नव्हतं, पण ब्रह्मांड सांगत असल्यामुळे, ती स्थिती तशी निर्माण झाल्यामुळे तुम्हाला लगेचच एक नवीन यात्रा सुरू करावी लागत आहे. आणि यामुळे तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय. परिवर्तन कशामध्ये? तर जिथे कुठे स्पर्धा आहे, जिथे कुठे अनेक लोकांच्या इच्छा जोडल्या गेल्या आहेत, तर तिथे तुमच्या स्थितीमध्ये भाग्य तुम्हाला साथ देत आहे. रविवारसाठी इनर व्हॉइसचं कार्ड आहे आणि पास्ट लाईफ. तर ही जी ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा म्हणा किंवा भूतकाळातली ऊर्जा, तर तिचा उपचार होताना रविवारी दिसतोय. इनर व्हॉइसचं हे कार्ड सांगतंय तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला काही संदेश देत आहे. काही अशा गोष्टी तुम्हाला जाणवतील की ह्या गोष्टी मागे ज्या घडल्या ते ह्या कारणामुळे घडल्या. म्हणजे तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अनेक
घटनांबद्दल सांगू शकते आणि त्या का घडत गेल्या किंवा तुम्हाला असं लक्षात येईल की अनेक आधी झालेल्या गोष्टी तुम्हाला पुन्हा आठवतील आणि त्यातून तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला काहीतरी सांगत आहे. तिथे तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुमच्या भूतकाळातल्या या जुन्या नकारात्मक ऊर्जेचा उपचार करण्यासाठी काहीतरी संदेश तुम्हाला देत आहे. ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्यातून तुम्हाला जे काही शिकायचं होतं ते म्हणा किंवा जे झालं त्याची पुन्हा आठवण तुम्हाला होऊ शकते. अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला काहीतरी सांगत आहे रविवारच्या दिवशी आणि त्यामध्ये तुम्हाला काहीतरी संदेश असू शकतो की जो तुमच्या या यात्रेवर महत्वाचा असणार आहे. म्हणजे तुमच्या या आठवड्यात काय दिसतंय तर तुम्ही संतुलित आहात, पण तुमची जी स्थिती आहे ती तुम्हाला काहीतरी नवीन सुरुवात करायला लावत आहे. जी सुरुवात तुम्ही ठरवलेली नसली तरी ब्रह्मांडाने ठरवल्यामुळे तुम्हाला ताबडतोब एक नवीन यात्रा सुरू करावी लागत आहे या आठवड्यामध्ये. आता आपण पाहू तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. 6 ऑफ पेंटॅकल आणि सन कार्ड. तर ही सुरुवात जी होणार आहे ती कशाबाबत होणार आहे अशी त्याची एक कल्पना या कार्ड्स वरून लक्षात येत आहे की तुम्ही इतरांना मदत करत आहात, इतरांना ज्ञान देत आहात, तुम्ही नेतृत्व करत आहात आणि याबाबत ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की तुम्ही सकारात्मक राहायचंय, आत्मविश्वासाने या सगळ्या गोष्टी हाताळायच्या आहेत. जरी तुम्ही पहिल्यांदाच एखादी गोष्ट करत असाल तरी हा विश्वास ठेवा की ब्रह्मांड तुम्हाला ही संधी देत आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जे कार्य करणार आहात इतरांना प्रकाश देण्याचं, तर तिथे तुम्ही हा विश्वास ठेवा की आपण करू शकू आणि त्या आत्मविश्वासाने जर तुम्ही या गोष्टी केल्यात, हे साहस दाखवलं तर तुम्हाला यश मिळणार आहे आणि असं हे नेतृत्व करण्याचं काम तुम्ही व्यवस्थितपणे हाताळणार आहात. इथे सकारात्मक ऊर्जा दिसते. तुम्ही जितके सकारात्मक राहाल, जितके स्वतःवर विश्वास ठेवाल, ब्रह्मांडावर विश्वास ठेवाल, तितकं जे तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर एक्झिस्टन्सच्या या कार्डची निवड केली असेल, ग्रीन ॲव्हेंचरच्या या क्रिस्टलची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. ग्रीन ॲव्हेंचरचं हे कार्ड सांगतंय की खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. एक्झिस्टन्सचं हे कार्ड म्हणतंय की तुम्हाला तुमचं अस्तित्व, तुमचा एक वेगळेपणा तुम्हाला स्वतःला आणि इतरांना समजणार आहे. पहिलं कार्ड आहे सोमवारसाठी कॉन्शियसनेस. टॅरोचं सोमवारसाठी कार्ड आलंय 5 ऑफ पेंटॅकल. मंगळवारसाठी आहे अलोननेस. त्याच्या खाली आहे टेम्परन्स. बुधवारसाठी आहे बियॉन्ड इल्युजन. 4 ऑफ सॉर्डचं कार्ड आलंय. गुरुवारसाठी आहे कंडिशनिंग. किंग ऑफ सॉर्ड.
शुक्रवारसाठी आहे ट्रान्सफॉर्मेशन, आणि त्याच्या खाली आहे 2 ऑफ वॅन. शनिवारसाठी आहे मॅच्युरिटी. मॅच्युरिटीच्या खाली आहे 4 ऑफ वॅन. रविवारसाठी आहे द बर्डन आणि 3 ऑफ सॉर्ड. तर इथे जी कार्ड्स आली आहेत तर त्या कार्डच्या मध्यावर कंडिशनिंगचं कार्ड आहे, किंग ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. शिवाय मुख्य जे कार्ड आहे ते एक्झिस्टन्सचं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ग्रीन ॲव्हेंचरचं क्रिस्टल सांगतंय की समृद्धी येणार आहे. इथे असं लक्षात येत आहे की काही गोष्टी आत्ता जरी नकारात्मक आहात तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत, किंवा काही अशी नकारात्मक स्थिती आहे आत्ता, तर त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. काहीतरी खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये, तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. सोमवारसाठी जे कार्ड आहे ते आहे कॉन्शियसनेस आणि 5 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर जिथे कुठे तुम्ही स्वतःला कमजोर समजताय, नकारात्मक आहात, तिथे तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते. ती तुम्हाला सांगतेय की तुम्ही खूप शक्तिशाली आहात. ती तुम्हाला मार्ग दाखवते. ती तुम्हाला ह्या नकारात्मक ऊर्जेमधनं कसं बाहेर पडायचं हे दाखवते. ते साहस तुमची अंतर्ज्ञान शक्ती देते. ती तुम्हाला समजावते की इथे तुम्ही एकटे नसून तुमची मनाची जी ताकद आहे किंवा परमेश्वराची जी शक्ती आहे ती तुमच्या बरोबर आहे. आणि तुम्हाला तुमच्यामधली ही नकारात्मकता दूर करण्यामध्ये ही आत्ताची स्थिती मदत करत आहे. तेव्हा आत्ताच ह्या नकारात्मक ऊर्जेमधनं बाहेर पडा. आणि हे तुम्ही बाहेर पडताना इथे दिसत आहात. म्हणजे आत्ताच्या ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्यातून तुम्ही खूप वेगळे ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत होणार आहात. मंगळवारचं जे कार्ड आहे ते अलोननेसचं आहे आणि टेम्परन्सचं आहे. देवदूत इथे दिसत आहेत. तुम्ही तुमच्या यात्रेवर एकटे दिसत आहात, प्रकाशाकडे चाललेले आहात. तर ह्या तुमच्या स्थितीमध्ये तुमचे देवदूत तुम्हाला मदत करत आहेत. ते तुम्हाला मार्ग दाखवत आहेत. ते तुम्हाला या यात्रेवर काय करायला हवं, तुम्ही कोणत्या दिशेने जायला हवं याबाबत मार्गदर्शन करतायत. तुमचे देवदूत तुम्हाला सहाय्य करताना दिसत आहेत. मग ते कोणत्याही प्रकारे मदत करत असतील. जिथे जिथे तुम्हाला अडचण येते किंवा जिथे तुम्हाला असं नकारात्मक व्हायला होतंय, तिथे तिथे तुमचे देवदूत तुम्हाला सहकार्य करत आहेत. बुधवारचं जे कार्ड आहे ते आहे बियॉन्ड इल्युजन आणि 4 ऑफ सॉर्ड. तर जी काही भ्रमित स्थिती आहे किंवा जे दिसतंय त्याच्या पलीकडे जे जग आहे, म्हणजे आता जरी तुमची स्थिती काहीतरी नकारात्मक किंवा फारशी चांगली दिसत नसली तरी तुमची येणाऱ्या काळातली स्थिती खूप वेगळी आहे. खूप समृद्ध असे तुम्ही दिसत आहात आणि ही समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. तर याबाबत ब्रह्मांड काय सांगतंय की भ्रमित स्थिती आहे, नकारात्मक जे तुम्ही झालेले आहात किंवा तुमची जी स्थिती फार वाईट आहे असं जे दिसतंय, ही एक भ्रमित स्थिती आहे. त्यातून तुम्ही आता लवकरच बाहेर पडणार आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती सांगते की तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय, तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय. आणि याचं कारण आहे तुम्ही केलेली प्रार्थना. याचं कारण आहे तुम्ही ज्या स्थितीमधून गेलाय आणि ज्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलाय. तर
ती आतापर्यंतची जी काही यात्रा होती, त्यानंतर ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी देऊ पाहतंय. हे परिवर्तन जे तुमच्यामध्ये येतंय, ते त्याचं फळ आहे. त्या प्रार्थनेचं म्हणा किंवा जे काही तुमच्या जीवनात झालं, तर त्या स्थितीमधून जाण्याचं जे साहस करावं लागतं, ते ब्रह्मांडानेच तुम्हाला साहस जरी दिलं असलं, तरी त्यातून जे जाणं आहे, त्यामुळे ब्रह्मांड तुम्हाला हे परिवर्तन तुमच्या जीवनात आणत आहे. आणि त्यानंतरचं जे कार्ड आहे ते कंडिशनिंगचं आहे आणि किंग ऑफ सॉर्ड्स आहे. गुरुवारसाठीचं हे कार्ड आहे. तर या गुरुवारी काहीतरी विशेष घडू शकतं. गुरुवार शुक्रवारची ऊर्जा तुमची परिवर्तनाची दिसते. तुम्ही अधिक शक्तिशाली दिसत आहात. तुम्हाला कळतंय की आपण काय करायला हवं. जे बाकीचे करतायत त्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो किंवा जे बाकीचे करतायत त्यातून आपण काय घ्यायला हवं आणि आपण काय करायचं आहे पुढे, ह्याबद्दल स्पष्टता तुम्हाला येत आहे. ट्रान्सफॉर्मेशनचं हे कार्ड सांगतंय की जे तुम्ही नियोजन केलंय त्यामध्ये साहस करायची आवश्यकता आहे आणि हेच मोठं परिवर्तन या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये येत आहे. मॅच्युरिटीचं कार्ड आणि फोर ऑफ वॅन्डचं कार्ड यशाबद्दल सांगतंय. परिपक्व होत आहात, एक चक्र पूर्ण होतंय आणि तुमचा उपचार सुद्धा होताना दिसतोय. शिवाय एक सुरुवात तुमच्या जीवनात नव्याने होत आहे. याचमुळे तुम्ही आनंदी दिसत आहात आणि हे जे काही तुम्ही नव्याने सुरू करत आहात त्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत अधिक यश मिळणार आहे किंवा तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल असं सुद्धा असू शकतं. रविवारचं जे कार्ड आहे ते बर्डनचं आहे आणि थ्री ऑफ सॉर्ड. तर ही कार्ड सांगतायत की तुमचं दुःख दूर होणार आहे. एका तणावपूर्ण स्थितीमधून तुम्हाला खूप मोठं यश मिळतंय. थोडंसं हे दुःख तुम्हाला त्रास देऊ शकतं, कारण तणावपूर्ण स्थिती आहे. पण ह्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे, ह्यातूनच तुमची प्रगती होणार आहे, ह्यातूनच तुम्ही घडणार आहात. ही तणावपूर्ण स्थिती कोणत्या दिशेला तुम्हाला जायला सांगतेय, तर ह्या परिवर्तनाच्या. तुम्ही परिपक्व व्हावं, तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन यावं, तुम्ही साहसी व्हावं, याचसाठी ही स्थिती तुमच्या जीवनात निर्माण होतेय, जेणेकरून तुमचं जे दुःख आहे ते दूर होईल. बाकीचे जे तुमच्याबद्दल बोलत होते, त्या शब्दांनी जर तुम्ही दुःखी असाल, तर तिथे तुम्हाला न्याय मिळणार आहे. हे परिवर्तन जे तुमच्यामध्ये होतंय, ते तुम्हाला न्याय देणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. आपण पाहूया मार्गदर्शनासाठी काय कार्ड्स आहेत. द मूनचं कार्ड आहे आणि फोर ऑफ कप आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे जजमेंटचं. तर ही कार्ड्स काय सांगतायत की जे तुम्ही निराश, हताश असे आहात, तुम्हाला जी स्थिती तणावपूर्ण आहे त्यामुळे म्हणा किंवा आधीचं जे काही तुमचं दुःख आहे त्यामुळे तुम्ही थोडेसे असे उदास दिसत आहात. तर ते ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की तुम्हाला योग्य दिशा मिळण्यासाठी, तुम्हाला या भ्रमित स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी आणि तुमचा उपचार होण्यासाठी तुम्ही जे असे निराश राहता, तर या नकारात्मक ऊर्जेमधनं बाहेर पडण्यासाठी तुमच्या जीवनात मी ही स्थिती निर्माण करत आहे. यामुळेच तुमचा उपचार होणार आहे, यामुळेच तुमची प्रगती होणार आहे आणि ह्यातून तुम्ही काहीतरी असं कराल की जिथे तुम्ही अनेकांसमोर
काहीतरी जाहीर करू शकाल. म्हणजे एक वेगळीच ताकद तुमच्यामध्ये येणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.